अडचणी नाही लागत नाही. पण यावर्षी गेल्या वर्षी मागच्या वर्षी दुष्काळ असल्यामुळे आमच्याकडे आता सध्या उपलब्ध पाणी व्हायचंय आणि नंतर लागवडी व्हायच्यात. ऑक्टोबरच्या लागवडीचं सुद्धा पाणी ज्यावेळेस आमच्या धरणात येईल त्यावेळेसचा प्रश्न आहे. आता आमचा असा प्रश्न आहे की आमच्याकडं डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी ह्या 3 महिन्यामध्ये तुटलेली ऊस आहे. त्या ऊसामध्ये आम्ही ॲज इट इज 5 ठेवलेले आहेत. ज्यांच्याकडे थोडं बहुत पाणी होतं त्यांचा पहिला डोस झालेला आहे आणि काही बऱ्याच शेतकऱ्यांचा पहिलाही डोस झालेला नाही. आता पहिल्या डोसची तयारी आहे काही जणांची आणि काही जणांची दुसऱ्या डोसची तयारी. आता इथून कालच्या पावसापासून 8-10 दिवसांनी आमच्याकडे पाऊस झालाय आणि आमच्याकडे आता पाणी झालंय. ऊसात योग्य पाणी जे त्याच्या विहिरीला पाणी झालंय, पाऊस चांगल्यापैकी झालाय. तर आताच्या डोसचे आम्हाला थोडीशी याच्यामध्ये 2 भाग आहे. एक तर 5 ठेवलेलं आहे, 5 ठेवलेलं आहे. काही जणांचं जवळपास 80-90% 5 ठेवलेलं आहे. 10-20% लोकांचं 5 नाही. 80-90% लोकांचं 5 आहे. 5 कुजले का काय अजून? आता उन्हानं तळलंय, 5 कुजलं नाही. 4 महिने उन्हानं तळलंय. आता त्याला पाणीच नव्हतं त्याच्यामुळे कुजायचा काही प्रश्नच नाही. आता एकच भाग आहे सर त्याच्यात मध्ये त्याचे बुडके तर मोकळे असतील ऊसाचे, सारून घेतलेले. मग आता त्या ठिकाणी आपल्याला 2च बाबी सर. एक तर क्रोबारने खतं देणे, पारीच्या साह्याने खतं द्यायला लागतील. त्या ठिकाणी आपण मात्रा देतो 50%. आता तर आपल्याला 60%, 70% द्यायला लागेल, कारण आपण 50% मात्रा ही पहिली असते आणि राहिलेली 50% राहिलेली मात्रा ही साधारणपणे 2-3 महिन्याने देत असतो. आता कसं झालं की सुरुवातीला काहीच मात्रा दिली नाही, त्यामुळं आपल्याला ही मात्रा आता एकदमच द्यायला लागणार आहे. एकदम देऊन पण उपयोग होणार नाही. 60%-70% 60%-70% मात्रा क्रोबारनी, म्हणजे पारीच्या साह्याने. आता ती पारा आणली नाही, कारण आणायला पाहिजे होती. क्रोबारच्या साह्याने आमच्या कारखान्यात दिलेलं आहे. कारखान्यात त्याच्यावर आता ती काय करायचंय, 1-1 फुटावर होल छिद्र, ते तुम्हाला माहिती आहे. 1-1 फुटावर छिद्र घ्यायचे. त्याच्यात नत्र, स्फुरद आणि पदार्थ, जसं आताचा डोस सांगितला ना, त्या ठिकाणी आपल्याला आता ह्या ठिकाणी 40% नत्र, 60% स्फुरद आणि 60% पालास असंच द्यायला लागणार आहे. 40% नत्र, 40चं 50 केलं तरी चालेल. 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालास. खोडव्याचा डोस आपला माहिती आहे किती आहे, 250 हेक्टरला 250, 115 आहे. त्या हेक्टरी त्याच्यावरून काढून आपल्याला त्याप्रमाणे डोस द्यायला लागेल. ज्या ठिकाणी 5 आहे त्या ठिकाणी आपल्याला करा. पण ज्या ठिकाणी किंवा ह्याच्यामध्ये दुसरे भाग आहे की जर तुम्हाला त्या ठिकाणी कुदळीच्या साह्यानं ओपनिंग करता आलं, आपण म्हणतो ना चढ घ्यायची, जर मध्येपैकी त्या बुडक्यामध्ये बरीच स्पेस असेल तर सरळ कुदळीच्या साह्याने चळी घ्यायची आणि त्याच्यामध्ये ती खतं रांगोळी पद्धतीने टाकायची. त्या पद्धतीने टाकायची, कारण बरेचसे शेतकरी पहार मग ती खर्च जे असतो तो लेबर मिळत नाही अशा पद्धती होती. मग हे करता येते. दुसरी गोष्ट कशी आहे की ऑलरेडी काही ठिकाणी भरणी झालेली, 5 ज्यांनी ठेवलेलं मी रस्त्याने बघितलं ना, भरणी झालेली. अशा वेळी काय करणार आहोत आपण, मग भरणी तर केलेली आणि खतं न टाकता भरणी केलेली. मग आता खतं टाकायला लागतील ना त्या ठिकाणी. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला नत्र, स्फुरद आणि पालास, नत्र त्या ठिकाणी सुद्धा 50% नत्र, 50% स्फुरद आणि 50% पालास ही खतं एकत्र करून त्या ठिकाणी द्यायची. आता द्यायची कशी, अशा वेळेला वापसा पाहिजे सर जमिनीमध्ये. वापसा असताना बरोबर सरीच्या मध्ये यायला पाहिजे, त्या बोंद्यावर ती खतं पडायला पाहिजे वापसा आल्यानंतर. कारण तुम्ही खाली सरी टाकलं तर त्याचा उपयोग होणार नाही. बरोबर त्या बुडक्याच्या शेजारी खतं ते आले पाहिजे, तरच त्याचा आपल्याला डोस आहे. आणि त्यानंतर 1 ते 2-3 महिन्यांनी फक्त नत्राचा डोस आपण राहिलेला 20-25% नत्र, 25% नत्र फक्त त्या ठिकाणी द्यायचं. कारण स्फुरद आणि पालास तुम्हाला सांगितले की ते हलत नाही, त्या मुळाच्या सानिध्यात यायला पाहिजे. आता त्याचा इफेक्ट पहिल्यासारखा होणार नाही, पण थोडाफार तरी त्याचा एक परिणाम ऊसाच्या. आता जे करेक्ट डोस आपल्याला एकरी संयुक्त खतातून किती पोते टाकावे, कोणते टाकावे? हे वापर 12-32-16 किंवा 10-26 सगळ्यात 12-32-16, 10-26 12-32-16 पैकी 10-26 योग्य राहतात. आता ह्याला एकराला 2 पोती 10-26 आणि 2 पोती युरिया. एकराला 2 पोती 10-26 आणि 2 पोती युरिया मिक्स करायची. आणि मग तुम्हाला एक करा की ते फक्त पिकाच्या मुळ्याच्या सानिध्यात येईल. पिरून देता येईल ना. चल खोडवा मॅनेजर, तर खोडवा मॅनेजरची नुसती पेरणीची जी पेटी पण चालते ट्रॅक्टर मधून. पण ती चालणार कशी, माती आड होतंय खत, माती आड होईल पण त्याला वापसायला पाहिजे. 5 फुटाच्या आत चालते वापसावर 5 फुटाच्या चालू. मग त्या पद्धतीने आणि मायक्रोन्यूट्रिएंट, सूक्ष्म अन्नद्रव्य त्या
2 पोते 10, 26, 26 आणि ह्याच्यामध्ये टाकायची एखादी बॅग ह्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 1 ची. त्याच्यात 8 किलो द्या ना, 8 किलो झिंक सल्फेट आणि 8 किलो फेरस सल्फेट, दोनच फक्त. झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट हे 2 मायक्रोन्यूट्रिएंट त्या खतामध्ये मिक्स करा आणि त्या पद्धतीने ते खतं एकत्र द्या. आता यांचे ऊस सगळे म्हणजे